ओ भाई साहब, इतनी बडी गर्दी. तर सांगतो कुठे आहे गर्दी आणि मंदिर कुठचं आहे आणि हे लोक काय करतात इथं. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मित्र, आम्ही निघालो होतो तिघंजण आज दुपारी. रामभाऊ, आमचे बालूभाऊ आणि मी चाललो होतो आम्ही झमाल बाबाच्या यात्रेमध्ये. आणि मला पण माहीत नाही ही यात्रा कुठे असते आणि कोणत्या ठिकाणी आहे. मी तर पहिल्यांदा चाललो होतो आणि हे दोघं गेले होते मागच्या वर्षी आणि मी पण चाललो होतो यांच्यासोबत. आणि हे बघा गाडीवर काका. मग आलो आम्ही समोर. तर आम्हाला जायचं होतं माडसूरमध्ये आणि इथं सेवालाल महाराजचं बॅनर पण लागलं होतं. त्यांची जयंती झाली होती नेमकीच. आणि रस्त्याचा व्ह्यू पण बघा किती मस्त होता, कारण पूर्ण उन्हाळा लागला होता रस्त्यानं आणि इकडे जंगलाचाच रस्ता आहे, पूर्ण ऑफरोडिंगच रस्ता आहे. मग आलो होतो आम्ही फायनली एका गावामध्ये आणि हे गाव पण आम्ही केलं होतं क्रॉस. मग आम्हाला जायचं होतं एक रस्त्यामधून आणि इथूनच आहे ते जयमाल बाबाचं मंदिर आतमध्ये. आणि इथून पण गेलो आम्ही समजा 1-2 किलोमीटरच्या जवळपास. आणि मग फायनली आम्ही समोर आलो होतो. एकदम आम्हाला अशी गर्दी दिसली होती, गाड्या वगैरे. मग आम्हाला समजलं की इथंच आहे लोकेशन आणि हे पूर्ण जंगलामध्ये. आणि उतरलो मग आम्ही गाडीच्या खाली आणि आम्हाला जायचं होतं दर्शन करण्यासाठी. आणि मग लावली आमच्या भाऊनं गाडी पार्किंगला आणि केला मग आपला कॅमेरा ओपन आणि चाललो मग आम्ही तिघं पण. आणि ऊन खूप तापत होतं त्या दिवशी, कारण पूर्ण आम्ही पहाडावर आलो होतो. आणि इथं यात्रा पण भरत असते. इथं दुकानं पण लागले होते छोटे छोटे प्रसादाचे, खेळण्याचे, इकडे तिकडे सगळे. मग गेलो आम्ही यात्रेमधून मंदिराच्या जवळ. आणि मित्र, इथं इतकी पब्लिक होती सगळी, बघा व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलेलंच आहे. आणि याच्यापेक्षा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पब्लिक दिसणार आहे. खूप सारी पब्लिक आली होती. आणि इथं महाप्रसाद पण असते, ते पण दाखवणार तुम्हाला. आणि इथं घेतले मग आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन. मग इथं चालू होता कीर्तन सोहळा. तर मित्र, आपला हा पार्ट 1 खूप मोठा होता आहे. तर पार्ट 2 पण कमिंग सून आहे, लवकरच येणार आहे. तर आपल्या आयडीला फॉलो पण करा आणि हा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्कीच